हॅलो 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 नमस्कार मंडळी, आवाज येतोय ना सर्वांपर्यंत? बारीला सुरुवात करतोय, लक्ष असू द्या. या कला रंगाच्या बागेमध्ये बालगोपाळांचे नृत्य फुलणार आहे. या कला रंगाच्या बागेमध्ये बालगोपाळांचे नृत्य फुलणार आहे. खळखळणाऱ्या सप्तसुरांच्या नदीमध्ये दोन शाहिरांचा आवाज घुमणार आहे. आणि रसिका, या शक्तितुऱ्याच्या मळ्यामध्ये सर्व रसिकांचे मन आज रमणार आहे. सर्व रसिकांचे मन रमणार आहे. तसेच याच ठिकाणी आयोजक कलारंग प्रोडक्शन अमोलदादा भाताडे यांना शायरी मानाचा मुद्रा सहकार्य पालकर दादा, सँडीताई, शिगवण दादा यांना पुन्हा एकदा शायरी मानाचा मुद्रा करतो. जास्ती वेळ घेत नाही रसिका. प्रतिस्पर्धी शाहीर पूनमजी आगरकर यांना शायरी मानाचा मुद्रा, त्यांचे सर्व कलाकार संगीतकार यांना शायरी मानाचा मुद्रा. याच ठिकाणी प्रमुख पाहुणे आले त्यांना शायरी मानाचा मुद्रा करतो. जास्ती वेळ घेत नाही. तशीच मला याच ठिकाणी शाखा जी आहे कलारंग प्रोडक्शनची, रत्नागिरीचा राजा, ते सहकार्य करत आहेत. माझी BSS टीम यांना सर्व शायरी मानाचा मुद्रा करतो. माझ्या याच ठिकाणी आई वाघसाई नाच मंडळ चिपळूण त्यांच्या नृत्यांगना आलेल्या आहेत. इथं प्राजक्ताताई, सर्व माझे याच ठिकाणी कलाकारांना पुन्हा एकदा मानाचा मुद्रा करतो. याच ठिकाणी पुण्यातून ही कार्यक्रम आलेले आहेत आणि दादा गोव्यातून पण याच ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांनाही शायरी मानाचा मुद्रा करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कि धन्य सारे होती देव तुलाच पाहून, चालविसिया जीवाला तू हृदयात राहून. गोड वेह गातो भक्ती रसात आणि अवितो तुझला देवा तुझे गुण जावी सत्याचा हा मार्ग, जावी सत्याचा हा मार्ग, पाहिला भक्तीत मी स्वर्ग. आजवर त्यांची ही पुण्याई हो, माय पित्याने हे दिले सर्व काही. माय पित्याने हे दिले सर्व काही. न उभा पाठीशी स्वामी आमच्या राई, उभा पाठीशी स्वामी आमच्या राई.
भक्तीत मी स्वर्ग आजवर त्यांची ही पुण्याई हो आजवर त्यांची ही पुण्याई माय पित्याने हे दिले सर्व काही माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही गावी सत्याचा हा मार्ग पहिला भक्तीत मी स्वर्ग गावी सत्याचा हा मार्ग पहिला भक्तीत मी स्वर्ग आजवर त्यांची ही पुण्याई हो आजवर त्यांची ही पुण्याई माय पित्याने हे दिले सर्व काही माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही बघा तुम्ही अनुभवागे दर्शन घ्यावे स्वामी नावाचे मनी अमृत प्यावे बघा तुम्ही अनुभवागे दर्शन घ्यावे स्वामी नावाचे मनी अमृत प्यावे स्वामी नावाचे तुम्ही अमृत प्यावे स्वामी नावाचे तुम्ही अमृत प्यावे झाले साक्षात्कार घडले हे चमत्कार झाले साक्षात्कार घडले हे चमत्कार स्वामी विना जीवनी अर्थ नाही हो स्वामी विना जीवनी अर्थ नाही माय पित्याने हे दिले सर्व काही माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही पहा अंतकरणातून देऊनी आवाज स्वामी भक्ताला नाही करील नाराज पहा अंतकरणातून देऊनी आवाज स्वामी भक्ताला नाही करील नाराज स्वामी भक्ताला नाही करील नाराज स्वामी भक्ताला नाही करील नाराज लावतान मन ध्यान सुखी देवी समाधान लावतान मन ध्यान सुखी देवी समाधान संकटाला भीत आम्ही नाही हो संकटाला भीत आम्ही नाही माय पित्याने हे दिले सर्व काही माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही गावी सत्याचा हा मार्ग पाहिला भक्तीत मी स्वर्ग पाहिला सत्याचा हा मार्ग पाहिला भक्तीत मी स्वर्ग आजवर त्यांची ही पुण्याई हो आजवर त्यांची ही पुण्याई
पित्याने घेतिले सर्व काही, माय पित्याने घेतिले सर्व काही, उभा पाठीशी स्वामी आमच्या राई, माय पित्याने घेतिले सर्व काही, उभा पाठीशी स्वामी आमच्या राई. माय पित्याने हे दिले सर्व काही, उभा पाठीशी स्वामी आमच्या राई. ओम श्री सद्गुरु रत्नाकर गुरुवर्य माझे, गुरुवर्य माझे, मिलिंद सोमनील वस्तात साजे, वस्ताद साजे, विक्रांत वैभव बंधुराज माझे, बंधुराज माझे, शाहीर विशाल रणात गाजे, रणात गाजे, बोलाखंड हरिदास वैसा, विजय असो, शाखा रत्नागिरीच्या राजाचा, विजय असो. तसेच ज्योती भोजने आणि समीर भोजने यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आलाय. 1001 रुपयाचा पारितोषिक आलाय. तर धन्यवाद. तसेच रेवा वहिनी यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आलाय. धन्यवाद. काय म्हणे का बाईनं खतलं वा, तुम्ही सांगताय म्हणून खतलं होतो, नाही तर विशाल निकम पहिल्याच बारीक खोदलं होतं. मायचा गाव हा, बापाचं नाव हा. बाई आजारी आहे, पण एवढ्या संकटाला मला वाटते 4 दिवस आजारी पडले होते, पण त्या संकटात उभे देऊन याच ठिकाणी बऱ्याच संकटांना बाईने तोंड दिले आहे आणि या स्टेजवर उभे आहेत. पण बाई तुमचं मनपूर्वक आभार. पण थोडी तरी मला पण तुमची किटला उडवायला लागणार. आपण असं सोडत नाही हा, बरोबर की नाही. हो, बाई म्हणतात माझा बरोबर गायकी हा विषय आवडता आहे, माझ्याकडे लक्ष दे, माझा बरोबर लक्ष असतो. एकदा बाईना बोललो होतो, बाई ओपनला भेटा, तर बाई म्हणतात जो कोकणला भेटा. म्हणून सांगतो बाई हा, तिकडनं देऊ नकाच माई, तुमच्या कानात असा होती ना वाई. घराघर सुरुवात करणार. हा, ह्यांचं कसं माहितीये का, पहिली बारी एवढीशा आहे म्हणजे गोगल काय पोटात पाय असं आहे, एवढी काय मी त्यातली नवसती असा. हा, आता इथं आल्यावर आहे ना तुम्हाला खरा रूप तिचा दिसेल. हा, एक्सक्यूज मी बाई, लक्ष असू द्या. हॅलो सुलभू, नाही मी पहिलेच गोष्ट आहे, मला अमोलदादांनी कार्यक्रम दिला, बाईनी पण सांगितलं निकम भाऊ सोबत मी कार्यक्रम करतो.
मी पहिला सांगितलं होतं आपण कोणाची वेटिंग वर करत नाही आणि बारी कधी सेटिंग वर करत नाही मग काय होईल तो होईल आईचा गाव आणि बापाचा गाव हा पेटावूनच कार्यक्रम करणार बाई लक्ष असू द्या गण घेतो लक्ष असू द्या रे रंग बिरंगी साडी नेसुनी जमतील हो आया बाया कोणी झिम्मा फुगडी टिपरी संगे लागतील न जय माझे माय माऊली बसलेले आहेत ना हा रंगबिरंगी साड्या नेसून बाई ह्या वाडीतल्या बाई कोणी साडी कशी नेसणार नाही तशी लोक मग त्याचं काहीतरी वेगळा पाहिजे म्हणून सांगतोय बाई लक्ष असू द्या रंगबिरंगी साडी नेसून जमतील हो आया बाया कोणी झिम्मा फुगडी टिपरी संगे लागतील नरचया फक्त सदरा टोपी घालून येतील आरती ही बोलाया नाच धुमाली संगे टाळ मृदुंग लागेल हो वाजाया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया बाई स्वतःची चाल बाई तोडकी मोडकी देतोय पण प्रयत्न करतो लक्ष असू दे घरी येती हो गणराया घरी येतील हो गणराया फुगडी टिपरी संगे लागतील नाचाया सदरा टोपी घालून येतील आरती बोलाया नाच धुमाली संगे टाल मृदुंग लागेल हो वाजाया घरी येता हो गणराया 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 रंगबिरंगी साडी नेसून जमतील हो आया बाया झिम्मा फुगडी टिपरी संगे लागतील नाचाया सदरा टोपी घालून येतील आरती बोलाया नाच धुमाली संगे टाळ मृदुंग लागेल हो वाजाया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया हो मृदुंग बाजू मृदुंग पाल गोपाली लुटी आनंद बाळ गोपाळ लुटी आनंद बाळ गोपाळ लुटी आनंद हो मृदुंग बाजू मृदुंग पाल गोपाल होती आनंद बाळ गोपाळ लुटी आनंद बाळ गोपाळ लुटी आनंद फुलमालांनी सजवणी अंगण येती रांगोळी काढाया फक्त सदरा टोपी घालून येती आरती बोलाया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया घरी येता गणराया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया शाबाश पाण्या काठावर गवराई बुजून घरात आणली तिला हो सजवून घरात आणली तिला
सजवून घरात आणली तिला हो सजवून घरात आणली तिला हो सजवून दुःख घेवाटे गणरायाला विसर्जन कराया फक्त सदरा टोपी घालून येतील आरती बोलाया घरी येता हो गणराया घरी येता गणराया घरी येता हो 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 गणराया हे रंगबेरंगी साडी नेसून जमते हो आया बाया चिम्मा फुगडी टिपडी संगे लागतील नाचाया सदरा टोपी घालून येतील आरती बोलाया नाच घुमाली संगे ताल मुलुक लागेल हो वाजाया घरी येता हो गणराया 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 घरी येता गणराया थांबा बाजूला वेळ कमी हा? बोला ना आता गवळण करू ना सुरुवात बाई म्हणते मी पेटावतो बाई मी वनव लावतो मी अशी किटला उडवतो हा? नंतर काय म्हणे दुसरी बारी माझ्या हातात आहे बाई तुम्ही किती ताणायचं किती इचकायचं इचका तुमचा शेवट करणारा विशाल निकमच आहे हा नंतर म्हणे माझा बरोबर कोणच्या गायन शब्दाकडे लक्ष असतो तसं काय आम्ही काय बाई अडाणी आहो तुम्हाला पण तुमच्या बोलावर बरोबर ध्यान असतो हा? नंतर काय म्हणे गोकुळचा बदनाम गोकुळचा हा बदनाम गोकुळी हा बदनाम झाला बघा नंदाचा हा नंदळाळा बोली ना नंतर काय म्हणे या कारट्याचं लंगोट सोडा हा? अहो लंगोट सोडा तर लंगोट सोडल्यावर काय झालं माहिती काय अहो ज्यावेळेस पेंद्याची फाटली तेव्हा राधेला मजा लय वाटली आणि जेव्हा सुटली यावर लंगोटी या राधेच्या हातात दिली या गटली साला राबताना हिला त्यावेळेस लाज भारी वाटली आणि कुठली ही वेडी बया बघा गोकुळात पळत सुटली मी अशा ऑन स्टेज शायऱ्या मारतो मला असं लिहायला लागत नाही हा? ए राधे कुठं आहे राधा हाय कुठे लपून बसली मग बोलायला भीती वाटते ना मग एवढं जणून घ्यायचं नाही हा? मग मी आम्ही हे बोलतील तेव्हा चांगला नाही आम्ही बोललो ह्याला लय जड जातो हा? आणि हे वैशिष्ट्य आहे यांचं आता सोडून द्या पण बाकीच्या कलाकारांची अशी वैशिष्ट्य आहे की विशाल निकम एवढा जड जातो ना तो अजिबात ठेवू नका त्याला ना डबल मिनिंग लय सवय आहे आणि असा बोलतो आया माया बसलेले असतात म्हणजे हे बोलले ह्यांच्या पदराखाली राहून पाऱ्या करायचं म्हणजे ह्यांना गोड असा विषय हा नंतर काय म्हणे कालिया कालिया है ना असा तुला धडाधड जो मारीन ना गोल्या बाई इसके ठाक तू मला ह्या गोष्टी सांगूच नको अशा भल्यावाल्याला मी सडकून लागलोय हगना मुतना बंद केलाय तुम्ही ह्या गोष्टी माझ्यासमोर करू नका बाई हा? नंतर काय म्हणे काल्या काल्या आहे काल्या काल्या म्हणे तो काल्या असा तुझ्या हातात येईल ना असा वाल्या तुम्ही चिपच्या चोल्या सांगतोय बाई हा तुम्ही ह्या गोष्टी सांगू का ए राधे खय खय हेलो सुलू ए माय जानू तू किधर है इधर आ सामने हाँ? हाँ? राजेश भेकरे यांच्याकडून गवळून दणकन झाली पाहिजे 101 रुपयाचा पारितोषिक आहे हाँ? ए राधे कृष्णा का गाना सुने की क्या हाँ? तशी परिस्मा मला फरमाईश आली नाही बुवा तू प्रेमाची गवळण झाली पाहिजे घेऊ घेऊ तुमच्यासाठी नक्की अरे आवाज येऊ दे की नाही बाहेर राहिला नरम मी तुम्हाला करीन गरम टेन्शन नका धरू हा तुमचा पहिला पाय वसूल करून जाणार टेन्शन नाही घ्यायचं अय राधे कृष्णा का गाना सुने की अरे कृष्णानं केलं राधेवरती मजनून केलं
अरे लायला वरती अगं तसंच सेम करतो, अगं तसंच सेम करतो. ए राधे गौरबोरी मी तुझ्यावर प्रेम करतो. हा? अगं तसंच सेम करतो गपोरी मी तुझ्यावर प्रेम करतो. 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 तसेच आज गवळण घेतोय. अरे तुमच्या समोर आज करतो नवीन विषय मी सादर. पूर्वीची राधा घ्यायची डोईवर पदर. अरे हल्लीची राधा नाही करत कदर. आणि साला प्रेमात ही राधा करते या कानाचा मर्डर. काही लक्ष असू द्या. भेटी गाठीसाठी राधा झुलायची. भेटी गाठीसाठी राधा झुलायची. राणी माणिकांना संगे फिरायची. होती पूर्वीची राधा गुणी. पूर्वीची राधा कशी होती गुणी होती, पण आताची राधा गुन्हेगार आहे, ही गुन्ही आहे. म्हणून सांगतो बाई तुम्ही ह्या काल्यावर लक्ष दिलं म्हणून काल्या काय सांगतो ऐका. भेटी गाठीसाठी राधा झुलायची. राधी माणिकांना संगे फिरायची. होती पूर्वीची राधा गुणी. ढकलते कड्यावरून मारते गळा आवळून. आहे की नाही? सियाचा विषय आहे की नाही? सिया लिहिला का लपटून? ढकलते कड्यावरून मारते गळा आवळून. ही हल्लीची राधा खुनी. ही खुनी आहे म्हणून सांगतोय. भेटी गाठीसाठी राधा झुलायची. राणी माणिकांना संगे फिरायची. भेटी गाठीसाठी राधा झुलायची. राणी माणिकांना फिरायची. होती पूर्वीची राधा गुणी. होती पूर्वीची राधा गुणी. कड्यावरून मारते गळा आवळून. टकल कड्यावरून मारते गळा आवळून. हाय हल्लीची राधा खुनी. कड्यावरून मारते गळा आवळून. हाय हल्लीची राधा खुनी. टकलते कड्यावरून मारते गळा आवळून. हाय हल्लीची राधा खुनी. टकलते कड्यावरून मारते गळा आवळून. हाय हल्लीची राधा खुनी. भेटी गाठीसाठी राधा झुलायची. राणी माणिकांना संगे फिरायची. भेटी गाठीसाठी राधा झुलायची. राणी माणिकांना संगे फिरायची. होती पूर्वीची राधा गुणी. होती पूर्वीची राधा गुणी. टाकले कड्यावरून मारे गळावळून. हाय हल्लीची राधा गुणी. टाकले कड्यावरून मारे गळावळून. हाय हल्लीची राधा गुणी. टकलते कड्यावरून मारते गळा आवळून. हाय हल्लीची राधा खुनी. टकलते कड्यावरून मारते गळा आवळून. हाय हल्लीची राधा खुनी. कान्हा राधेची ही प्रीत न कळली. कलियुगात राधा पैशाला भुलली. कान्हाची प्रीत बघा. कान्हा राधेची ही प्रीत न कळली. कलियुगात राधा पैशाला भुलली. लावणीला लावणी गागत केसांनी कळा. लावणीला गागत केसांनी कळा. हिला ओळखे ना स्वतःचा धनी. हिला ओळखे ना स्वतःचा धनी. ढकलते कड्यावरून मारते गळावळून. सकल कड्यावरून मारते गळावळून. हाय हल्लीची राधा गुणी. कड्यावरून मारते गळावळून. हाय हल्लीची राधा गुणी. टकलते कड्यावरून मारते गळा आवळून. हाय हल्लीची
कसं करावं हे प्रेम राधाबाई बघा प्रेमात करते गेम राधाबाई बघा प्रेमात करते गेम राधाबाई बघा प्रेमात करते गेम सांगा कसं करावं हे प्रेम राधाबाई बघा प्रेमात करते गेम राधाबाई बघा प्रेमात करते गेम राधाबाई बघा प्रेमात करते गेम झाली जीवानी बोले विषाची वाणी झाली जीवानी बोले विषाची वाणी नाही राहिली ही प्रथा ही जुनी नाही राहिली ही प्रथा ही जुनी टाकले कड्यावरून मारे गळावलून टाकले कड्यावरून मारे गळावलून हाय हल्लीची राधा ही खोटी कड्यावरून मारे गळावलून हाय हल्लीची राधा सकले गड्यावर मासे गळावून हाय हल्लीची राधा कुणी सकले गड्यावर मासे गळावून हाय हल्लीची राधा कुणी भेटीगाठीसाठी राधा सुरायची राणी वनिकांना संगे फिरायची भेटीगाठीसाठी राधा सुरायची राणी वनिकांना संगे फिरायची होती पूर्वीची राधा कुणी होती पूर्वीची राधा कुणी कधी गड्यावरून मार गळावरून बाई हल्लीची राधा कुणी कधी गड्यावरून मार सकले गड्यावर मासे गळावून हाय हल्लीची राधा कुणी सकले गड्यावर मासे गळावून हाय हल्लीची राधा कुणी तसेच बाईनी प्रश्न माझ्यावरती सोडलाय बाई तुमच्या प्रश्नाचं ह्या वर्षी उत्तर मिळेल माझ्याकडे पुरावा नाही पण मी अभ्यास करून नक्की तुमचा देईन पण माझाही प्रश्न तुमच्यावरती आहे की श्री हरी दत्ताला एका राक्षसाच्या तावडीतून सोडवले त्या राक्षसाचे नाव काय बाई श्री हरी दत्ताला एका राक्षसाच्या तावडीतून सोडवले त्या राक्षसाचे नाव काय हं? तसं बाईने एक पद पण गायले ते किती वर्ष तोच बाई नवीन काहीतरी दे ह्या लोकांना हं? खरगाव मसळ्याची ही पूर्ण मागरकर हा दिला असता उत्तर हा पण दोन हात फाटेल हा असा का विषय सडकून लागेल बोलू कुठे राधे रोहित भकरे यांच्याकडे 101 रुपयाचा पारितोषिक आहे धन्यवाद बोलू ना रसिका सुरुवात करू ना अरे जरा काय बोललो अरे खरं बोलायला शरम येते आणि जरा काय बोलला की ही पुन्हा माघारकर लगेच गरम होते आज तुझ्यासारख्या शायरांना नेहमी काट्यावर धरतो आणि तू पुन्हा माघारकर तुला मी फाट्यावर मारतो हा जरा काय बोललो की रक्ता निस्ते रक्तासारखी लाल हा मसल्याचा खडक आहे ना तो एवढा हाय काय कडक जरा काय बोलला की लगेच होतो असं लाल भडक म्हणून काय सांगतो बघ पूनम आगरकर नाव आहे मोठ किती जीवानी मारशील उड्या पूनम आगरकर नाव आहे मोठ विशाल शाहीर आहे हा ग्रेट करता सवाल उत्तर द्या थेट ओ बाई करता सवाल उत्तर द्या थेट ओ बाई तुमचं नाव हाय लय मोठ ओ बाई तुमचं नाव हाय लय मोठ पण साला लक्षण हाय खोट ओ बाई तुमचं नाव हाय लय मोठ पण साला लक्षण हाय खोट पूनम आगरकर नाव आहे मोठ विशाल शाहीर आहे हा ग्रेट पूनम आगरकर नाव आहे मोठ विशाल शाहीर आहे हा ग्रेट कसं सवाल उत्तर द्या थेट बाई तुमचं नाव आहे तुमचं नाव हाय लय मोठ पण लक्षण हाय खोट बाई तुमचं नाव हाय लय मोठ पण लक्षण हाय खोट नाव आहे रे मोठं
खूप दिवसानं झाली या भेट सवाल करायला करू नका लेट खूप दिवसानं झाली या भेट सवाल द्यायला करू नका लेट का तो सवाल उत्तर द्या थेट बाई तुमचं नाव हाय लय मोठ बाई नाव हाय लय मोठ पण लक्ष नाही गोट बाई नाव हाय लय मोठ पण लक्ष नाही गोट माझं नाव आहे लय मोठं, पण लक्ष नाही खोटं. माझं नाव आहे लय मोठं, पण लक्ष नाही खोटं. पुन्हा मागलकर नाव आहे मोठ विषाद शाहीर आहे आत्मेत पुन्हा मागलकर नाव आहे मोठ विषाद शाहीर आहे हातेत कसा सवाल उत्तर द्या देत तुझं नाव आहे लय मोठ पण लक्ष नाही गोड बाई तुझं नाव आहे लय मोठ पण लक्ष नाही गोड तुझं नाव आहे लय मोठं, पण लक्ष नाही खोटं. तुझं नाव आहे लय मोठं, पण लक्ष नाही खोटं. दुसऱ्या बारीच्या बाईने हार्दिक शुभेच्छा करतो. दणकवून करा, शेवट करा, आपल्या हातात आहे. हा